मराठी माणसांच्या चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल बटन दाबा. श्री गणेशाय नमः. शिवलीलामृत अध्याय 13. या अध्यायाच्या नित्यपठनाने आसुरी वृत्ती दूर होऊन शिव व विष्णू यांची भक्ती उपजेल. श्री शिवलीलामृत अध्याय 13. श्री गणेशाय नमः. जो सद्गुरु ब्रह्मानंद अर्पणा हृदयाब्ज मिलिंद स्मरारी गजास जनक प्रसिद्ध चरणारविंद नमो त्यांचे स्कंद पुराणी सुत शौनकादी कांप्रती सांगत त्रेतायुगी अद्भुत कथा एक वर्तली. दक्ष प्रजापती पवित्र आरंभिती झाला महासत्र निंदोनी स्वामी त्रिनेत्र सर्व निर्जर बोलाविले. जगदात्मा सदाशिव जयासी वंदिती पद्मज रमा माधव आन्मनाय आणि वासव सविती जासी सर्वदा शिवमहिमा नेणोनी अद्भुत दिवसनिशी दक्ष निंदित नरमुंडमाळा पवित्र बहुत गळा घालित कैसा हा करी आले गजचर्म प्रावरण न कंटाळे दुर्गंधीने मन भिक्षा मागे नरकपाळ घेऊन वसे स्मशानी सर्वदा चितावस्मांगी चर्चिले विखार ठाई ठाई वेष्टिले भ्रष्ट तितुके अंगीकारिले सवे पाळे भूतांचे अभद्र तितुके अंगीकारिले ज्यासी कोण म्हणतील भले ज्यासी जे योग्य नाही बोलले तेन दिले येणे सर्वस्वे यासी देव म्हणेल कोण क्रोधे संतप्ना अनुदिना तृतीय नेत्री प्रयाग्न वाटे त्रिभुवन जाळील मस्तकी वाहे सदा पाणी नाचत जाऊनी निज कीर्तनी भक्त देखिता नयनी बैसे देऊनी अवघेची दैत्यासी देऊनी आवर येण्याची माजविले अपार न कळे यासी लहान थोर वाहन ढोर तयाचे शिवनिंदा करावया कारण एकदा दक्ष गेला कैलास लागून शिवे नाही दिले अभ्युत्थान तेणे दुखे क्षोभला ऐसा दक्ष शिवासी निंदी यज्ञेन पूजी विभागने दी पुरली आयुष्याची अवधी तरीच हे बुद्धी उपजली शिवभजन न करी जो पतित त्यावरी विघ्ने पडती असंख्यात याग जपता अनत व्यर्थ उमानाथ नावडे जया जेणे निंदिला शिवदयाळ परम निर्दय जो दुर्जन खळ मनुष्या माझी जो चांडाळ त्याचा विटाळ न भावा असो दक्ष कन्या दाक्षायणी कैलासी वाट पाहे भवानी म्हणे याग मांडिला पितृसदनी मज बोलून एका अर्पणा म्हणे त्रिनेत्रा मी जाईन पित्याच्या सत्रा तेणे सर्व कन्या पंचवक्त्रा सन्मानेसी बोलविल्या मज विसरला काय म्हणून तरी मी तेथवरी जाईन यावरी व बोले भाललोचन मृडानी प्रती तेधवा म्हणे मृगलोचने एक गौरी पद्मज जनक सहोदरी लावण्य मृत सरिते अवधरी कदाही तेथे न जावे तव पिता निंदक कुटिल मम द्वेषी दुर्जन खल तू जाताची तत्काळ अपमानिल शुभानने ज्याच्या अंतरी नाही प्रीती त्याचे वदन नख पहावे कल्पांती ऐसे त्र्यंबक बोले अंबिके प्रती तो नारद तेथे पातला म्हणे पितृसदना जावया लागून न पहावे कदाही मान मग नंदीवर आरूढन दाक्षिणी चालली सवे घेतले भूतगण मनोवेगे पातली दक्ष सदन तव मंडप शोभायमान ऋषी सुरवरी भरलासे आपुल्याला पूज्यस्थानी देव बैसवले सम्माने करुनी
एक सदाशिव वेगळा करुणी पूजिले ऋषी सुरवर. जैसा अडुगणात मिरवे अत्रिसुत तैसा दक्षमध्ये विराजत. शिवद्वेषी परमभक्त कुंडी टाकीत अवधाने. भवानी जवळी आली ते वेळे देखोनी सुरवर आनंदले. परी दक्षाचे धुरे डोळे भरले कन्येकडे न पाहायची. नंदीवरुनी उतरोनी पित्या समीप आली भवानी. दक्षमुख मुरडोनी घाली ग्रंथी भूमंडळा. जगन्माता गुणनिधान नहाळूनी पाहे पितृवदन. म्हणे धुरे भरले नयन म्हणून न पाहे मजकडे. सकळ भगिनींचा सन्मान पहुत दाक्षिणी तेव्हा देखत. जननीकडे विलोकित तेही न पाहिती येते. मनात दक्ष भावित इस कोणे बोलाविले येथ. कन्या आणि जामात दृष्टी मज न आवडती. आदी माया प्रणवरूपिणी अनंत ब्रह्मांडीची स्वामिनी. तिचा अपमान देखोनी भ्याले सकळ सुरवर. म्हणती दक्ष भुलला यथार्थ हे ब्रह्मांड जाईल निमिषात. अपमान देखोनी उमा तेथ क्रोधे संतप्त झाली. प्रळय बीज पृथ्वीवरी पडत तैसी उडी घातली कुंडात. पूर्वी मंडळ डळमळीत होय कंपित भोगिंद्री. वैकुंठ कैलास डळमळी कमाल भवांडी हाक वाजली. कृतांत कापे जळजळी म्हणे बुडाली सृष्टी आता. हाक देखोनी शिवगण गेले शिवापाशी धावून. सांगती सर्व वर्तमान जे जे झाले दक्षगृही. एकता क्षोभला उमाकांत जेवी महाप्रळयींचा कृतांत. हाक देवोनी अद्भुत जटापटीत आवेशे. तो अकस्मात वीरभद्र प्रकटला तेथे वाटे. प्रलयाग्नी आणि द्वादश मित्र एकच होऊनी प्रकटले वाटे त्यांची या तेजात. चंद्र सूर्य बुचकळा देत आकाश असे असंडूत. 6 होत नक्षत्रांचा कुंभिनी बुडाली देख. चतुर्दश लोकी गाजली हाक. दक्षगृही बाला हक रक्तवर्षाव करीतसे. आवचित उकळली क्षिती दिवसा दिवा भीते भोभाती. दक्षांगीची सर्व शक्ती निघून गेली तेव्हा. इकडे वीरभद्र शिवस्तवन करोनी निघाला क्रोधायमान. 21 पद्मे दळ घेऊन मनोवेगे धाविनला. 60 कोटी गण घेऊन मागुनी धावनीला अर्पणा जीवन. पुढे शिवपुत्र धावून ख्याती केली दक्षयागी. वारणा चक्र संभाव्य त्यावरी एकटा लोटे कंठीरव. की विनायके घेतली धाव अपार ही पाहुनी. आला देखोनी वीरभद्र पळो लागले देव समग्र. अवदाने सांडोनी सत्वर ऋत्विज पळाले तेग्राज्ञा. आकांतला त्रिलोक प्रय काळींचा पावक. दुमदुमिल्या ब्रह्मांड गोळक शक्रादी देव कापती. एक मूळमूत्र भये विसर्जिती. धोत्रे गळाली निर्णती क्षिती कुकुटरूपे रोहिणीपती. पळता झाला तैध्वा शिखी होऊन या शिखी. पळता झाला एकाएकी यमापुले स्वरूप झाकी. बकवेशे घेऊन या नैऋत्यपती होय काक. शशक होय रसनायक कपोत होऊन या अर्क. पळता झाला तेध्वा करी होऊनी वृतारी. पळत भय वाटे अंतरी नाना पक्षी रूपे झडकरी. नवग्रह पळाले मेंढयावरी वीज पडत. दक्षावरी ते अकस्मात महावीर शिवसुत वीरभद्र पातला. षडबाहू वीर दैदप्यमान असिलता खेटक धनुष्य बाण. त्रिशूल डमरू शोभायमान सायुधयसा प्रगटला. पुषाचे पाडिले दात भगदेवाचे नेत्र फोडित. खाडमिशा उपटित पृथ्वीजांचे तेध्वा. चरणी धरुनी आपटले बहुतांचे चरण मोडिले. कित्येकांचे प्राण गेले वीरभद्र देखता. मागुनी पातला शंकर तेणे दक्षपुतना मारिली सत्वर. कुंडमंडप समग्र विध्वंसुनी जाईला.
देखुनिया विरूपाक्ष भयभीत झाला दक्ष, पद्मजा आणि सहस्त्राक्ष पूर्वीच तेथुनी पळाले. वीरभद्र म्हणे शतमूर्खा दक्षा, त्वा निंदिले कैसे विरूपाक्षा, तुझला वीना आता शिक्षा, शिवद्वेषिया पाहिपा. विद्युत प्राय असिलता तीव्र, ऊर्ध्व हस्ते महावीर, छेदिता झाला दक्षशिर, प्रळय थोर झाला. दक्षशिर गगनी उसळले, वीरभद्रे पायांतरी रगडले. मग उमा माधवांशी ते वेळे देव पातले चौकडुनी, सकळ सुरांसहित कमलासन, करीतो मा वल्लभांचे स्तवन. म्हणे वृषभध्वजा कृपा करून, दक्षा लागी उठवी संतोषनी कर्पूर गौर. म्हणे आणोनी लावा दक्षांचे क्षीर, परिते नेदी वीरभद्र पायांतरी रगडिले. म्हणे शिवद्वेषी दुराचार, त्याचा करीनैसा संहार. जो शिवनाम न घे अपवित्र, जीवाचे दिन तयाची. जो न करी शिव अर्चना, त्याचे हस्तचरण छेदिन. जो न पाहे शिवस्थान, त्याचे नयन फोडीन मी. विष्णू थोर शिव लहान, हर विशेष विष्णुसान. ऐसे म्हणे जो खळ दुर्जन, संहारीन तयाते. सर्वथा नेदी मी दक्षशिर, काय करतील विधी हरिहर. मग मेषशिर सत्वर दक्षा लागी लाविले, संजीव कोरोनिया दक्ष, तीर्थाटन गेला विरूपाक्ष. 12 वर्षे निरपेक्ष, सेवित वने उपवने. महाश्मशानात निजे आनंदवन, तेथे शंकर राहिला येऊन. मग सहस्र वर्षे संपूर्ण, तपासणी बैसला. पुढे हिमाचळांचे उदरी, अवतरली त्रिपुर सुंदरी. शिवाराधना नित्य करी हिमाचळी सर्वदा. हिमनगाची स्त्री मेनका, तिस पुत्र झाला मैनक पर्यंत देखा. पार्वती कन्या जगदंबिका, आदी माया अवतरली. ब्रह्मांड मंडपा माझारी, जिजी प्रतिमा नाही दुसरी. कमला जन्मा वृत्रारी, त्यासही दुजी करवेना. तिचे स्वरूप पहावया, एती सूरभूस मेलोनिया. जिचे स्वरूप वर्णावया, सहस्रवदना शक्ती नव्हे. मृगमिन कल्हार खंजन, कुरवंडी करावे नेत्रावरून. अष्टनायिकांचे सौंदर्यपूर्ण, चरणागोष्टी न तुळेजीच्या. आकर्ण नेत्र निर्मळ मुखाब्ज, देखिले लज्जित होय द्विजराज. कंठीरव देखोनी जिचा माज, मुख न दावी मनुष्या. परम सुकुमार घनश्याम वर्णी, ओतिली इंद्रनील काळुनी. दंत तेज पाडिता मेदिनी, पाषाण महामणी पैहोती. आदिमाया प्रणवरूपिणी, ते झाली हिमनगा नंदिनी. अनंत शक्तीची स्वामिनी, वेदपुराणी वंद्यजे. कोट्यानुकोटी मीन केतन, सांडणी करावी नखावरून. अंगीचा सुवास संपूर्ण, ब्रह्मांड फोडूनी वरिक जाय. ब्रह्मादिदेव मुळीहुनी, गर्भी पाळी बाळे तिनी. बोलता प्रकाश पडे सदनी, निराळवर्णी कोमलांगी. सहज बोलता अक्षिती, वाटे रत्न राशी विखुरती. पद्ममुद्रा जेथे उमटती, कमळे उठती दिव्य तेथे. त्या सुवासासी वेधोनी वसंत, भोवता गडबडा लोळत. केवळ कानकलताद्भुत, कैलासाहुनी उतरली. नंदीसहित त्रिपुरारी, येऊनी हिमाचळी तपकरी. शिवदर्शना झटकरी, हिमनगेता झाला. घालोनिया लोटांगण, करीत जेव्हा भूतस्तवन. या परिपर्वती येऊन, करीत भजन शिवांचे. 60 सहस्र लावण्य खाणी, सर्व सखिया जयशा पद्मिनी. तया सहित गजा सज्जननी, सेवा करी शिवाची. द्वारी सुरभी पुत्र रक्षण, ध्यानस्थ सदा पंचवदन. लाविले पंचदश लोचन, सदा निमग्न स्वरूपी. तारकासुरांचे पुत्र तिघे जण, ताराक्ष विद्युमल्ली कमललोचन. तिघी घोर तप आचरोन, उमारमण अर्चिला. सहस्रद कमळे करून, त्रिवर्ग पूजिती त्रिनयन. सहस्रात एक न्यून, कमळ झाले एकदा. तिघेही काढुनी नेत्रकमळे, शिवार्चन करते झाले. मागुती एक न्यून आले, मग स्वशीर कमळे अर्पली. प्रसन्न होनी त्रिनेत्र, तिघे उठविले तारकपुत्र. तिघांसी दिले अपेक्षित वर, झाले अनिवार त्रिभुवनी. तिघांसी चतुर्मुख प्रसन्न होनी, त्रिपुरे दिधली अंतरिक्ष गमनी. दिव्य सहस्र वर्षे पाहता शोधुनी,
निमिषार्धे एक होती. इतक्यात जो धनुर्धर मारील लक्ष साधुनी शर, त्रिपुरांसहित संहार तुमचा करील निर्धारे. त्यावरी त्या तिघांजणी त्रिभुवनी त्रासले बळे करुनी, देव पळविले स्वस्थानाहुनी, पिडिली धरणी बहुत पापे. मग देव ऋषी सकळ मिळून वैकुंठपतीस गेले शरण, गरुडध्वज सर्वांस घेऊन शिवापाशी पातला. करिता अद्भुत स्तवन परमसंतोषला पंचवदन, म्हणे मी झालो पंचप्रसन्न, मागा वरदान अपेक्षित. म्हणती त्रिपुरे पिडिली बहुत, देव ऋषी झाले पदच्युत. शिव म्हणे पाहिजे रथ, त्रिपुरमर्दना कारणे. तव देव बोलती समस्त, आम्ही सजोनी देतो दिव्य रथ. मग कुंभिनी संध्यान होत, चक्रे निश्चित शशिमित्र. मंदारगिरी अक्ष होत, स्तंभ झाले चारी पुरुषार्थ. चारी वेद तुरंग बळीवंत, मूर्तिमंत पै झाले. सारथी विधी होत सत्वर, लाविले शास्त्रांचे वागदोर. पुराणे तटबंध साचार, उपपुराणे खिळे बहु. कनकाद्री धनुष्य थोर, धनुर्जा होत भोगींद्र. वैकुंठीचा सुकुमार, झाला शर तेजस्वी. रथी चढला उमानाथ, रसातळी चालला रथ. कोणासी न उपडे निश्चित, मग नंदी काढित शृंगाने. मग स्पंदनी एक चरण, दुजा नंदीवरी ठेवून. अपार युद्ध करून त्रिपुरदय संहारिली. होता युद्धांचे धनचक्र, वीरभद्रे संहारिले असुर. परी अमृत कुंडे समग्र, दैत्याकडे असती पै. अमृत शिंपिती अमित, सजीव होती सेवेंची दैत्य. शिवे मेघास्त्र घालून समस्त, अमृत कुंडे बुडविली. अंतराळी त्रिपुरे भ्रमती, लक्ष साधी मुडानी पती. दिव्य सहस्र वर्षे झाली याची रती, न लावती पाती कदापि. अंगी लोटला धर्मपूर, ते हे भीमरथी गंगाथोर. नेत्रींचे जलबिंदू पडता पार, रुद्राक्ष तेथे झाले. दैत्य स्त्रिया प्रतिव्रता थोर, तेने असुरांसी जय अपार. मग बौद्ध रूपे श्रीकरधर, दैत्य स्त्रियांत प्रवेशला. वेद बाह्य अपवित्र प्रकट केले चार्वाकशास्त्र. पतिव्रता धर्म मोडोनी समग्र, व्याभिचार कर्मे करविली. तेने दैत्यास झाले अकल्याण. तव इकडे शिवे लक्ष साधून, धनुष्य योजिला वैष्णुबाण. पशुपतास्त्र स्थापुनी, उगवले सहस्र मार्तंड. तैसे अस्त्र चालिले प्रचंड, की उभारिला काळदंड. संहारावया विक्ष्वात, की प्रळयाग्नीची शिखा सबळ. की कृतांताची जिवा तेजाल, की ते प्रळय मेघांतील. मुख्य चपला निवडती, की सप्तकोटी मंत्र तेज पाही. एकवटले त्या अस्त्राठाई, देव दैत्य भयभीत हृदयी. म्हणती कल्पांत मांडिला, न्यासहित जपोनी मंत्र. सोडोनी दिले दिव्यास्त्र, नवखंड धरणी आणि अंबर. तडाडले ते काळी, सहस्र विजा कडाडती. तैसा धाविन्नली अस्त्रशक्ती, भये व्यापला सरितापती. अंग टाकू पाहे जगदिग्गज, देव विमाने पळविती. गिरिकंदरी असुर दडती, एक मूर्छाना येऊनी पडती. उठती ना मागुती, त्या आश्रयन लागता क्षण. त्रिपुरे टाकता जाऊन, त्यात तृतीय नेत्रांचा प्रलयाग्न. सहाय्य झाला तयांते, तिनी ग्राम सेनेसहित. त्रिपुरे भस्म झाली तेथ, देव शिव स्तवन करीत. चरण धरित सप्रेमे, त्यावरी त्रिपुर पिता तारकासूर. तेने प्रलय मांडिला थोर, देव पळविले समग्र. चंद्र सूर्य धरुनी नेले, भागीरथी आदी गंगा पवित्र. धरुनी नेत तारकासूर, देवांगना समग्र. दासी करुणी ठेविल्या, ब्रह्मा विष्णू शचीवर. करती एकांती विचार, म्हणती शिव उमा करावी एकत्र. होईल पुत्र षण्मुख, त्यांचे हस्ते मरेल तारकासूर. मग बोलवुनी पंचाक्षर, म्हणती तुवा जाऊनी सत्वर. शिव पार्वती ऐक्य करी, हिमाचली तप करी व्योमकेश. मंथना तू भूलवी तयास, मग रती सहित
कुसुमेश शिवाजवळी पातला पार्वतीच्या स्वरूपात रती तेव्हा प्रवेशत वसंते वनसमस्त शृंगारिले तेव्हा शिवाच्या मनासी सतेज प्रवेशला शफरी ध्वज पाखरे करती बहु गजबज शिवध्यान विक्षेपिती ते पक्षी हाकावया नंदिकेश्वर गेला होता तेव्हा दूर तो पार्वती होनी कामातुर पाठीसी उभी मन्मथाच्या शिवे उघडिले नयन तो पुढे देखिला मीनकेतन म्हणे माझ्या तपासी केले विघ्न मग भाललोचन उघडिला निघाला प्रलय वैश्वानर भस्म केला कुसुमक्षर फाल्गुन पौर्णिमा साचार कामजैला ते दिनी शिवदूत भूतगण महाशब्दे हाक देऊन स्मरगृह शब्द उच्चारून नाना परी उपहासिती शिवाची आज्ञा तैपासून फाल्गुन मासी हुताशनी करून जो हे व्रत्न पाळी पूर्ण औदसा जाणत्या बाधी ऐसे सहारुनी पंचाक्षर विचार करुनी पंचवक्त्र तत्काळ उठवणी कर्पूर गौर गेला कैलास सदनी रतिशोक करी बहुत मग समाधान करी निर्जरनाथ म्हणे कृष्णावतारी तुझा कांत रुक्मिणी उदरी अवतरेल कमलासने कन्यासी भोगिता कंदर्पास शाप दिला होता की शिवदृष्टीने तत्वता भस्मोशील कामातून असो इकडे हिमनग कुमारी शिवप्राप्ती लागी तप करी सप्तऋषी प्रार्थिती त्रिपुरारी वरी कन्या हिमनगाची पर्वती तप करी वनी शिव तेथे गेला बटू वेश धरुनी गायनाच्या छंदे करुनी पुसे भवानी प्रती तेव्हा कासया तपक करिसी तेथ एरी म्हणे जो पती व्हावा येत तर्थ आश्चर्य तप तेथे मी बटू बोले ते अवसारी तू तव हिमनगराज कुमारी शंकर केवळ भिकारी महाक्रोधी दारुण ओले गजचर्म प्रावरण शार्दूल चर्म नेसला सर्पभूषण वसविले महाश्मशान भूतगण सभोवते तरी विष्णुविलासी सगुण त्यासी वरे तू एक वचन असे योग्य पंचवदन वर नव्हे सर्वथा एकता अक्षोबली जगन्माता म्हणे शिवा निंदका होय परता वदन न दाखवी मागुता परमखळा द्वेषिया शिवनिंदक जो दुराचार त्याचा विटा न भावा साचार तू शिक्षा करीन निर्धार तुझ शिक्षा करीन निर्धार विप्र म्हणून राहिले देखोनी दुर्गेचा निर्धार स्वरूप प्रकट करी कर्पूर गौर पार्वतीने करुनी जय जयकार चरण दृढ धरिलेसे शिव म्हणे ते समयी प्रसन्न झालो मागलवलाही अंबिका म्हणे ठाव देई अर्धांगी तुझ्या जगदात्म्या अवश्य म्हणून त्रिपुरारीत कैलासासी गेला त्या अवसरी पितृसज्ञे झटकरी गेली ते धवा जगदंबा मग सप्तऋषी ते वेळे शिवे हिमाचल पाठविले हिमनगे ते आदरे पूजले षोडशोपचारे करुनिया अरुंधतीने येऊनी भवानी पाहिली अवलोकन म्हणे शिवाणी भवानी पूर्ण जोडा होय निर्धारे मन्मथ संवत्सर चैत्रमासी लग्न नेमिले शुद्धाष्टमीसी निश्चित करुनी सप्तऋषी स्वस्थानासी पातले कधी होईल शिव गौरी लग्न इच्छिती ब्रह्मेंद्रादी सहस्रनयन तारकासुराचा तो प्राण शिवपुत्र घेईल कधी इकडे नंदीस पाठवून ते वेळे सर्व देव शिवे बोलविले घेऊनी त्रिदशांचे पाळे पाकशासन पातला इंदिये सहित इंदिरावर सावित्री सहित चतुर्वक्त्र 88 सहस्र ऋषीवर शिष्यासहित निघाले सिद्धचारक गृहेक मित्रुगण मरुतगण वसु अष्टक 11 रुद्र 12 यक्षनायक पातला आपल्याला वाहनी बैसोन लोकपालक निघाले संपूर्ण नवग्रह अष्टनायिका आदि करून किन्नर गंधर्व सर्वही एव सर्वांसहित शंकर हिमाचलासी आला सत्वर नगेंद्र येऊनी समोर पूजोनी नेत सकळांते 10,000 योजने मंडप उभविला ज्यांचे तेजामुप सुवर्ण सदने
देदीप्य जनवशासी दिधली शिवस्वरूप पाहता समस्त वराड होत विस्मित एक म्हणती वृद्ध बहुत पुराण पुरुषानादी हा आहे केवळ निर्गुण नवरी स्वरूपे आदी सगुण असो देवक प्रतिष्ठा करून मूळ आला ही मादरी अद्यावघे साहित्य कमलोद्धव स्वय करीत नवनिधी अष्टमहासिद्धी राबत न्यून तेथे नसे काही असो नवरा मिरवित नेला आपल्या मंडपात मधुपकार्दी पूजा विधी समस्त हिमाचल करीत असे लग्न घटिका आली जवळ तव ते शृंगार सरोवर मराळी पाहेर आणली हिमनग बाळी उभी केली पाटाड लग्न घटिका पाहे दीनपती मंगळाष्टके म्हणे बृहस्पती ओम पुण्य निश्चिती कमलासन म्हणत असे असो यथाविधी संपूर्ण दोघा झाले पाणीग्रहण होमासी करती प्रदक्षिण शिवशक्ती ते धवा इतके यज्ञिक झाले सत्वर नोवरी कोणी देखिली नाही प्रदक्षिणा करीती ते समयी पदनख देखिले विधीने कामे व्यापिला सूर्यजामात टापट वीर्यबिंदू पडत 60 सहस्र लखिल्या तेथ जन्मले क्षण न लागता अन्याय देखोनी थोर मदनांतक कोपला निवार ब्राह्मयाचे 5वे शिर छेदुनी टाकले ते धवा झाला एकची हाहाकार त्यावरी वैकुंठाचा सुकुमार समाधान करी अपार चतुर्वक्त्र नामतेपासून असो यथाविधी सोहळे 4 दिवस संपूर्ण झाले सकल देव गौरविले वस्त्र अलंकारी हिमनगे सर्वे पार्वती घेऊन कैलासा आला शूलपाणी यावरी सर्व देव म्हणून मिळवून प्रार्थिते झाले विश्वनाथा कुंडली विश्वाची उत्पत्ती मन्मथ उठवी उमापती मग तो मीनध्वज पुढती अनंग करुणी जीव विदा अंधकपुत्र तारकासूर येणे पळविले देव समग्र शिवासी होईल कधी पुत्र देव समग्र वांछिती 4 युगेपर्यंत शिवोमा एकांती रमत परिनो हे वीर्यपात नव्हे सूत याकरिता तो तारकासुरे केला आकांत स्वर्ग जाईले अकस्मात देवललना धरुनी नेत दासी बहुत पै केल्या देव शिवासी शरण जाती तवती दोघे कांती रमती देव ऋषी बाहेर तिष्ठती प्रवेश कोणा नव्हेची मग अग्नी आत पाठविला अतितवेश तेने धरिला जो तृतीय नेत्री शिवाच्या राहिला देवी पाठविला मित्र म्हणून हाक फोडूनी भिक्षा मागत शिवपार्वतीस आज्ञापित माझे वीर धरुनी अद्भुत भिक्षा देन अतिताते मग अमोघ वीर धरून अग्निस देता अंबिका आणून सोडले जेथे वीर जाण रेत खूप झाला तोची पारा परम चंचळ न धरवे कोणा हाती ते जाळ असो कृशानुने वीर तत्काळ प्राशन केले तेधवा अग्नी झाला गरोदर परम लज्जित हिंडे कांतर तो साही कृतिका परमसुंदर ऋषी पत्न्या देखिल्या त्या अग्नीत स्नान करती तापत बैसल्या 6 जणी तेव्हा अग्नीने गर्भ काढून पोटात आणला साहींच्या 6 जणी झाल्या गर्भिणी परमाश्चर्य करती म्हणे मग लज्जेने गर्भ काढून 6 जणींनी त्यागला साहींचे रक्त एक झाले दिव्य शरीर तत्काळ घडले 6 मुखे हस्त शोभले 12 सरळ तेजस्वी कार्तिक मासी कृत्तिका योगी कुमार जन्मला महायोगी मयूरवाहन भस्मयंगी उपासीन शिवाते शिवे निजपुत्र जाणून नेवोनी लाविला अर्पणास्तने 7 वर्षे मुडाने लालन पालन करी त्याचे देवांसी सांगे वैश्वानर शिवासी झाला स्कंदपुत्र देवता एकता देव समग्र तारकावरी चालले सेना जयाची 72 अक्षहिणी त्यांचे नगरवेष्टिती सुधापाने पुतने सहित तेच क्षणी तारकासूर बाहेर निघे इंद्रे स्वामी कार्तिकापासी जाऊन सेनापतित्व दिधले संपूर्ण
दिव्य रथी बसून अभिषेकीला कुमार, इकडे तारकासुर सुधा पाणी, युद्ध करती झोटतरणी. देव त्रासिले दैत्यांनी, आले पळणी कुमारांकडे, स्कंद पुढे कर जोडुनी, देव करती अपार स्तवन. रक्षी तारकासुरापासून शिवनंदन तोषला, देवांचा वृत्तांत जाणुनी सकळ, कुमारे धरले रूप विषाद. तो तारकासूर धाविनला प्रबळ, शिवकुमार लक्ष्मी 33 कोटी सुरवर, उभे स्वामींचे पाठी पहार. तारकांगी बळापार, दक्ष सहस्त्र कुंजिरांचे, तारकासुरा निवार, वर्षे सायकांचे संभार. स्वामींचे पाठीसी सूर, लपवती सत्वर जाऊन, लक्षणीया पाकशासन, तारके शक्ती दिधली सोडून. प्रळयच पळेस मार्गी टाकून, मनोवेगे जाहली भयभीत शक्र होऊन, करी हरिस्मरण कर जोडून, म्हणे हे इंद्रा मानस रंजना. त्रिवारी येऊनी शक्ती, ब्रह्मानंदा विश्वव्यापका, दशावतार चरित्र चालका, मधुमुर नरकांत निवारी. प्रळय शक्ती हे वैकुंठाहुनी योगमाया, हरीने धाडिली लवलाया, तिने ते शक्ती परतोनिया एकीकडे पाडिली. त्यावरी यावरी तारके बाणांचे पूर, स्वामीवरी सोडले अपार, मुख परसोनी शिवकुमार, तितके गीती झाला. नाना शस्त्रे अस्त्रशक्ती, तारके सोडल्या अनिवार्य गती, तितक्या गायल्या सहस्र स्थिती, शास्त्र संख्या वदनाने. कल्पांत रुद्रासमान, भयानक दिसे मयूरवाहन, तारके ब्रह्मास्त्र दिधले सोडून, तेही गिरी अवलिरे, जितके शस्त्रमंत्र निर्वाण, तितके प्रेरितसे चहूकडून. प्रळय काळा समान शिवनंदन, गिरी क्षण लागता, मग निशस्त्र तारकासुर, स्पंदनाहुनी उतरला सत्वर. स्वामीवरी धावे अनिवार, सौदामिनी सारखा, ऐसे देखोनी षडानन, कृतांता ऐसी हाक देऊन. रथाखाली उतरून मल्लयुद्ध आरंभिले, सप्तदिनपर्यंत युद्ध झाले परमाद्भुत. तारकासूर अत्यंत जर्जर केला आटपोनी, पायी धरुनी आवलीला चक्राकार भोवांडीला. मग धरणीवरी आपटीला, चूर्ण झाला मृद्ध टवत. निघोनी गेला प्राण, तुदंबी वाजवी शशी सचिरमण, पुष्पे वर्षिती सुरगण. कर जोडूनी स्तुती करती, मारिला जेव्हा तारकासूर, तेव्हा 7 वर्षाचा शिवकुमार, मग सेनापतित्व समग्र. इंद्रे त्यासी दिधले तारकासुराचे नगर, इंद्रे लुटले समग्र, देवस्त्रिया सोडविल्या सत्वर. सर्व देव मुक्त झाले, लागला तेव्हा जयवाद्यांचा घोष, कुमार गेला वारणासीस, नमोनी शिवमुडानीस. सुखापार दिदले मग झाले मौजी बंधन, सर्व तीर्थे करी षडानन, मग कपटी बैसला जाऊन. अनुष्ठान करी सुखे षडाननास भवानी म्हणत, ब्रह्मचर्य केले आजपर्यंत, आता स्त्री करून यथार्थ. ग्रहास्थ श्रम करीत की षडानन म्हणे आंबे प्रती, सांग स्त्रिया कैशा असती, म्या देखिल्या नाही निश्चिती, कैसे आकृती सांग मज. अर्पणा म्हणे सुकुमारा, मज सारख्या स्त्रिया सर्वत्र, ऐसे एकता हासे आले कुमार, काय उत्तरा बोलत. तुझ्या सारख्या स्त्रिया जरी, तुझ समान मज निर्धारी, तुझ्या वचनासी मातुश्री, अंतर पडून नाही दिनी. ऐसे कुमार बोलून महाकपटात जाय पळून, मग ते जगन्माता पार, धाविनली तयाते. ना टोपे कुमार ते क्षण, आंबा दुःखे पडे धरणी, जे त्रिभुवनी पतीची राणी, वेदपुराणी वंद्यचे. अरे तू कुमारा दावी वदना, आला माझ्या स्तनासी पाना, कोणासी पाजू षडानना, निजवदना दाखवी. घेई तुझे दूध लोणी, म्हणून कुमार वर्मी ते क्षणी, बोले तेव्हा शापवाणी, क्रोधे करून कुमार तो. माझे दर्शनात जी स्त्री येईल, ती सप्तजन्म विधवा होईल, स्वामी दर्शना पुरुष येईल, कार्तिक मासी कृतिका योगी. तो सप्तजन्म सभाग्य होईल, धनाढ्य वेदपारग, अनामिक हो अथवा मातंग, दर्शने लाभ समानची.
स्वामी ऋषी विनविती समस्त भवानी तुझ लागी तळमळत भेटोनी येई त्वरित वारणासी जाऊनी. मग स्वामी आनंदवना जाऊन आनंद विले शिवभवानी भयांताचे समाधान करोनी मागोती गेला पूर्वस्थळा. स्कंदपुराणी कथासूत शौनकादी प्रति सांगत ऐकता विघ्न समस्त क्षणमात्रे दग्ध होती. अर्पणा हृदयाब्ज मिलिंदा श्रीधरा वरदा ब्रह्मानंदा पूर्ण ब्रह्मा अनादि सिद्धा आनंद कंदा जगद्गुरु. शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्राह्मोत्तर खंड परिसोत सज्जन खंड त्रयोदशाध्याय गौडः. श्री सांब सदाशिव परिणामस्तु. शुभं भवतु. हरि.